ओम नमः शिवाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका असते. यावर्षी 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिका आहे. नमस्कार, मी वंदना. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत हरतालिकेची पूजा कशी करायची, त्यासाठी लागणारे साहित्य, पूजेची मांडणी कशी करायची, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. हरतालिका या पूजेचे देवता आहे शंकर भगवान आणि पार्वती माता. हरतालिका हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांसोबत कुमारिकाही करू शकतात. माता पार्वतीने हरतालिका हे व्रत शंकर भगवान पती म्हणून मिळावे म्हणून केले होते. एका कथेनुसार पार्वती मातेच्या वडिलांनी त्यांचा विवाह परस्पर जुळवला होता. यावर पार्वती माता खूप नाराज झाल्या होत्या. त्यावेळेस पार्वती मातेची सखी त्यांच्या मदतीला आली. ती सखी पार्वती मातेला जंगलात घेऊन गेली आणि तिथे त्यांना लपवून ठेवले. त्या जंगलात पार्वती मातेने कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. या तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह झाला. तर हरण म्हणजे नेणे, तालिका म्हणजे सखी, आणि यापासूनच हरतालिका व्रताची सुरुवात झाली. हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर हरतालिकेच्या पूजेसाठी लागते ती म्हणजे वाळू. मी वाळू स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे. आजच्या पूजेमध्ये पानांचे विशेष महत्त्व आहे. हरतालिकेच्या पूजेमध्ये फळझाडे आणि फुलझाडे यांच्या पानांचा उपयोग केला जातो. त्यासाठी मी घेतलेले आहे चंदनाची पाने, आंब्याची पाने, ही आहे आघाड्याची पाने, ही आहे सीताफळाची पाने, तर ही आहे चंदनाची पाने. आजची पूजा आहे भगवान महादेवाची, तर मी त्यासाठी घेतलेले आहे धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, पांढरी फुले, नागिनीची पाने आणि बेलाची पाने आणि गणपती बाप्पाचे आवडतीचे फूल. तसेच आपण पूजेसाठी घेतलेले आहे पांढरे आणि रंगीत कापसाचे वस्त्र, धूप, बांगड्या, हळदी कुंकू, अगरबत्ती, अक्षदा, हळकुंड, सुपारी, खोबरे आणि नैवेद्यासाठी खोबरे आणि गूळ. आपण घेतलेल्या आहे शुद्ध गावरान तुपात भिजलेल्या वाती आणि चंदन. तसेच आपण घेतलेले आहे पंचामृत आणि शुद्ध पाणी. त्याचबरोबर आपण घेतलेले आहे नैवेद्यासाठी 5 फळे. तसेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे फळे घेऊ शकतात. तर मला जेवढे शक्य होईल तेवढे साहित्य घेतलेले आहे. तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने साहित्य घेऊ शकता. शेवटी काय, देवाला भाव महत्त्वाचा आहे. हरतालिका पूजेमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे
वाळूपासून महादेवाची पिंड बनवणे. तर कुणाला हा प्रश्न पडू शकतो की आमच्या घरी महादेवाची पिंड आहे, आम्ही ती पूजेला मांडू शकतो का? तर त्याचे उत्तर आहे नाही. हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड तयार करायची आहे. त्यासोबत आपल्याला पार्वती माता आणि त्यांची सखी यांचीही स्थापना करायची आहे. तसेच नंदी आणि गणपती यांचीही स्थापना करायची आहे. म्हणजेच वाळूपासून बनवायची आहे. आता आपल्याला पिंडेला पाणी आणि पंचामृत अर्पण करायचे आहे. पिंड वाळूची असल्यामुळे आपल्याला थोडे थोडेच वाहायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला नंदी, गणपती आणि पार्वती आणि सखीलाही पाणी आणि पंचामृत अर्पण करायचे आहे. पूजा कुठलीही असो, त्यात गणपती बाप्पाला असाधारण महत्त्व आहे. आजच्या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यासाठी आपण गणपती बाप्पाला पाणी आणि पंचामृत अर्पण केले आहे. त्यानंतर पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. हरतालिकेच्या पूजेमध्ये माता पार्वतीसोबत तिच्या सखीचीही पूजा केली जाते. स्त्रिया हे व्रत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून करतात. तर कुमारिका हे व्रत आपल्याला आपल्या मनाप्रमाणे साथीदार मिळावा त्यासाठी हे व्रत करतात. आपण महादेवाला शुभ्र वस्त्र, फुले, बेलाची पाने, धोत्र्याची पाने वाहिलेली आहे आणि त्यासोबत आपण पार्वती मातेला रंगीत वस्त्र अर्पण केले आहे आणि पार्वती माता, त्यांची सखी, नंदी व गणपती यांचीही पूजा केलेली आहे. पार्वती मातेला आपण ओटीचे सामान वाहिलेले आहे आणि फळं नैवेद्य म्हणून अर्पण केलेली आहेत. त्याचसोबत आपण आणलेली झाडांची व फुलांची पाने आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे. आपण वाहिलेल्या पानांनी आपली महादेवाची पिंड पूर्ण झाकून जाणार आहे. तरी आपण आणलेली सर्व पाने आपल्याला वाहायची आहे. मनोभावे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला महादेवाची आरती करायची आहे. आजच्या हरतालिका व्रताची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.